आणि आता न्यूज टॉप 9 ची सुरुवात करूया मोठ्या बातम्यांनी। कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा। कुणाल कामराचा अटकपूर्व जामीन मंजूर। कामराला 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण। शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपासून धोका असल्याचा कामराचा कोर्टात दावा। मद्रास उच्च न्यायालयाकडून कुणाल कामराला दिलासा। मात्र कामराला मुंबईत येऊन कोर्टाकडून रितसर जामीन मिळवणं गरजेचं। कामरा 31 मार्चला मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार। कुणाल कामराबाबत आता थर्ड डिग्रीचा वापर करावा लागेल। वरिष्ठांच्या सूचनेमुळे आम्ही संयम बाळगून। शंभूराज देसाई यांची कामरावर प्रतिक्रिया। मंत्री थर्ड डिग्री देण्याच्या गोष्टी करतात म्हणजे महाराष्ट्रात तालिबानी राज्य। कामराला तालिबानींप्रमाणे शिक्षा देणार असाल तर गद्दारांनाही तशीच शिक्षा देणार का? गद्दारांना 100 फटके आणि फाशीची शिक्षा दिली जाते। खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। ठाकरे ब्रँड संपला, फक्त बाळासाहेबांची शिवसेनाच जिवंत। बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाताना कोणी आडवं आलं तर त्यास आडवं करण्याची आमच्यात ताकद। संजय शिरसाट यांचं वक्तव्य। सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांनी खुलेला मारहाण केली। आरोपी जयराम साठे आणि महेश केदारच्या जबाबात उल्लेख। महाराष्ट्रातील तरुणीची बंगळुरूमध्ये पतीकडून हत्या। मृतदेह सुटकेसमध्ये टाकून पती महाराष्ट्रात। पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पतीनं विष प्राशन केलं। ससूनमधील उपचारांनंतर राकेश खेडेकरचा ताबा बंगळुरू पोलिसांकडे। पुढील कायदेशीर कारवाईसाठी बंगळुरू पोलिसांनी घेतलं ताब्यात। हत्येनंतर पत्नीचा मृतदेह सूटकेसमध्ये टाकल्याची घटना।